नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे सोनम वांगचूक आणि विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ तरुण युवक कृती समितीच्या वतीने भर पावसात शेकडो युवकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चानंतर तहसीलदारामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले। नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, नांदगाव खंडेश्वर, अमरावती। जाहीर निषेध। आज आम्ही इथे कोणत्या उत्सवासाठी आलो नाही आहोत। आज आम्ही इथे आलेलो आपल्या लोकशाहीच्या कड्यावर खूप मोठा धक्का बसलेला आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी दिल्लीचे जंतर मंतरचे आपले विद्यार्थी आपल्या हक्कासाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या शिक्षणासाठी मागणी करायला गेले होते। त्यांच्या हाती बंदूक नव्हती, दगड होते, पिस्तूल होती। त्यांच्या हाती फक्त संविधानामध्ये दिलेल्या शांततेने निवेदन करण्याचा अधिकार होता, पण त्याचं त्यांना उत्तर काय मिळालं? लाठी। हे सरकारचं अयोग्य आहे। पोलिसांनी त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, खांद्यावर लाठीचार्ज केली। त्यांच्या हाती बंदूक होती, पिस्तूल होती, पण जे गुन्हे करतात त्याच्यावर नाही करत आणि जे शिक्षणाची धावपळ करतात त्याच्यावर तुम्ही हल्ले करतात। अरे हे चुकीचं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, हेच मागणी केली फक्त आपल्या विद्यार्थ्यांनी। तर हे चुकीचं आहे। निषेध, जाहीर निषेध। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। जय हिंद, जय भारत। बोलो भारत माता की। आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण माननीय तहसीलदार यांना विनंती करावी। सर्व विद्यार्थ्यांचा खूप आभार मानतो जे स्वतःची शाळा सोडून काही वेळसाठी इथे आले। खूप महत्वाचं आहे त्यांच्यासाठी, पण पुढे भविष्यामध्ये खूप महत्वाचं आहे। एक छोटीशी माग होती फक्त सर्व भारतातल्या सर्व विद्यार्थ्यांची की फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। जर त्या व्यक्तीने राजीनामा दिला असता तर आज पूर्ण देशात हे आंदोलन झालं नसतं। पण ठीक आहे, राजीनामा नाही देत आहे तर कमीत कमी शिक्षण पद्धती सुधारायला पाहिजे आणि राजीनामा तर द्यायलाच पाहिजे। त्याच्याशिवाय या शिक्षण पद्धतीमध्ये सुधार होणार नाही। बरेच लोकांनी राजीनामा दिले। विलासराव देशमुख असो, उद्धव ठाकरे असो, छोट्या छोट्या मुद्द्यांवर राजीनामा दिले त्यांनी। मग हा कोण येणार आहे समजायला पाहिजे केंद्र सरकारला। यानंतर हा पुढे बदल होणार हे मी केंद्र शासनाकडून अपेक्षा करतो। हा बदल झालाच पाहिजे। बोला भारत माता की, भारत माता की। धर्मेंद्र प्रधान। ही होती आजची विशेष बातमी। अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीला लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये। धन्यवाद।